बांगलादेशातल्या अराजकाच्या परिस्थितीवर भारताचं बारकाईने लक्ष, सीमेवरच्या सैन्यदलांना अत्यंत दक्ष राहण्याचे आदेश दिल्याची परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची संसदेत माहिती. बांगलादेशातल्या अल्पसंख्याक समुदायांना आंदोलकांकडून लक्ष केलं जाणं चिंताजनक. बांगलादेशमधल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची अपेक्षा भारताकडून व्यक्त. बांगलादेशच्या राष्ट्रपतींकडून संसद बरखास्त. हंगामी सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. आंदोलनादरम्यान अटक केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे राष्ट्रपतींचे आदेश. बांगलादेशात हंगामी सरकार बनवण्याच्या दृष्टीने सल्लागार प्रमुख म्हणून नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर मोहम्मद युनूस यांच्या नावाचा आंदोलकांकडून प्रस्ताव. बांगलादेश प्रश्नी माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत या मुद्द्यावर सर्व पक्षांचं सरकारला समर्थन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना द कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा फिजीचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान. फिजीच्या लष्कराकडूनही मानवंदना. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत वित्त विधेयक सादर. विधेयकावर चर्चा सुरू. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात नीरज चोप्रा अंतिम फेरीत. महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात 50 किलो वजनी गटात विनेश फोगाट उपांत्य फेरीत.